सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी तसेच आंबेडकर वादावर झालेल्या अत्याचार विरोधात आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात शांतता मार्च काढण्यात आला। शांतता मार्च काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भव्य अशी जाहीर सभा संपन्न झाली। या जाहीर सभेत मयत सोमनाथ सूर्यवंशीच्या आई यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ते मनोगत व्यक्त करताना त्या ढसाढसा रडू लागल्या। माझ्या मुलाला पोलिसांनी मारून टाकायचे नव्हते। माझ्या मुलाला सर्वांसोबत थोडीफार शिक्षा करायला पाहिजे होती। आता माझा सरकार आणि पोलिसांवर कसल्याही प्रकारचा विश्वास नाही। सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचे मनोगत। ऐकू वाटत नाही, परभणीची घटना मला ऐकू वाटत। माझ्या माता आणि बहिणींना, माझ्या बंधू भावांना किती त्रास दिला त्या पोलीस प्रशासनाने। यांना कोंबीन ऑपरेशन करायचं, यांना कुणी आदेश दिला? यांना आदेश होता जे चुकल्या त्यांना 4 फटके द्यायचं आणि अटक करून 4 दिवस जेलमध्ये ठेवायला पाहिजे होते। एवढा माझ्या बांधवांना मारून कुणाचे हात तोडले, कुणाचे पाय तोडले, कुणाला डोके फोडले। माझ्या बहिणीच्या अंगावरती उभारून, पायावरती उभारून 2-2 पोलीस, 4-4 पोलीस जर उभारून मारतेत माझ्या बहिणीला, त्या वचेला बाई मानवतेला, बाळातीन बाईला सोडले नाहीत, छोट्या छोट्या मुलांना सोडले नाहीत। ह्या आज बहिणीच्या अंगावरती एवढं उभारून जर मारलेत आज बाईला, माझ्या मुलाला किती मारले असतील ह्या पोलिसांनी, माझ्या बंधवाला किती मारले असतील ह्या पोलिसांनी। विचार करायची गोष्ट आहे। ऐकू वाटत नाही, पर उरावर धोंडा ठेवून कंबर खचून मला ऐकायची वेळ आली आज। या पोलीस प्रशासनाने लय अन्याय केल्यात, लय अन्याय केल्यात। एवढा अन्याय करायला नको होतं। आज वडार समाजाचा जरी असला तर माणूसच आहे। वडार समाजाचा असला तर एक आईचा बाळच होता तो पण ह्या पोलीस प्रशासनाने थोडं विचार करायला पाहिजे होतं। विचार करून माझ्या लेकराचं एवढं खून करायला नको होतं, मर्डर करायला नको होतं। पर ह्या पोलीस प्रशासनाने लय अन्याय केल्या। असा अन्याय मी कधीच ऐकलं नाही, कधीच मला ऐकण्यात आलं नाही, कधी मला बघण्यात आलं नाही। पण स्वतः माझ्या पोटचा गोळा गेला ह्या अन्यायामध्ये। माझ्या अन्यायासाठी बाळासाहेबांनी सुरुवातीपासून माझ्या मुलाच्या, माझ्या पाठीशी उभे आहेत। म्हणून आज माझ्या सोमनाथाचा सत्य घटना समोर आलेला आहे। आज जर बाळासाहेब इथं परभणीत आले नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केलेला ही दाबादाबी करून सगळं जिकडल्या जिकडे केले असते। कित्येक नेते आले, कित्येक आमदार खासदार आले, पण कुणी माझ्या पाठीशी उभारले नाहीत। सगळे येऊन बघून गेले। स्वतः माझे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी येऊन माझ्या पाठीशी उभा राहून स्वतः त्यांनी कोट घालून माझ्यासाठी लढाई लढत्यात। मला या कुठल्या सरकारावर विश्वास नाही, कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही। माझा विश्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबावरच माझा विश्वास आहे। यांनीच न्याय मिळवून देतील मला। यांच्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाहीत आणि कुणी मला न्याय मिळवून देणार नाहीत। माझा सरकारवर विश्वास नाही। माझा जर सरकारवर विश्वास असता तर माझा मुलाच गेला नसता। यांची कर्तव्य बुद्धी चुकलेल्याला थोडं अटक करायचं, मारायचं, पण एवढं अन्याय करायचं नव्हतं। यांना कुणी आदेश दिलं? ह्यांना कोंबीन ऑपरेशनचं कुणी आदेश दिलं? ह्यांनी कसं उचलले? माझ्या लहान लहान बहिणीवाला उचलले, भावांना उचलले। ह्यांना काही दया आली नाही। हे पोलीस होते का कुठले राक्षस होते? हे पोलीस नव्हते, एक राक्षस पैदा झाले ह्या परभणीमध्ये। म्हणून माझ्या मुलाचा आज बळी गेलाय। मला ज्या पोलिसांनी मारलेत, किती पोलीस आहेत, ह्याच्यामध्ये किती गुन्हेगार आहेत, त्यांना सजा व्हायलाच पाहिजे। त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। तेव्हाच हे आंदोलन, हे मार्च थांबल, तोपर्यंत थांबणार नाही। असं करायला नको होतं। एवढं अन्याय केले ह्या पोलीस लोकांनी, लय अन्याय केले। आज बळी घ्यायचं म्हणलं तर एक सोमनाथाचं बळी घेतले। आजू असे किती सोमनाथाचं बळी घेणार होते ह्याने?
ह्या परभणीमध्ये सुजयदादा आले तेव्हा कोमिन ऑपरेशन थांबलं. साहेबांनी तिकडून फोन केले तेव्हा कोमिन ऑपरेशन थांबलं. नाहीतर पुण्याच आमदार खासदारांनी थांबवलं नाही. सगळे बघत बसले तेव्हा हे साहेबांनी तिकडून फोन केले तिकडं मंत्री साहेबाला हे कोमिन ऑपरेशन बंद करा म्हणून. तेव्हा हे कोमिन ऑपरेशन बंद केले. ह्याच्यातून एवढे लोक वाचले, नाहीतर हे किती जणांचे बळी घेतले असते की. आता मला एकच म्हणणं आहे, आता सुजित दादा आल्यात ह्या परभणीच्या घटनेसाठी त्यांना फार वाईट वाटतं. असं व्हायला नको होतं, पण त्यांना लय वाईट दुःख झालं. मला झालं नाही दुःख, साऱ्या देशाला झाले, साऱ्या जनतेला झाले सोमनाथाचं दुःख. मला न्याय मिळवून द्या त्याला, तर आंबेडकर परिवारातून न्याय मिळवून द्या त्याला, त्याशिवाय मला कोणीच न्याय मिळवून देणार नाहीत. मला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील मंजूर 800 पात्र लाभार्थ्यांना वर्धा ते राम मंदिर अयोध्या या तीर्थस्थळी घेऊन जाण्याकरिता दिनांक 18 एप्रिल 2025 ते 22 एप्रिल 2025 या कालावधीत तीर्थदर्शन यात्रा आयोजित करण्यात आलेली असून 18 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता सुमारास वर्धा रेल्वे स्थानकावरून रेल्वे रवाना करण्यात आली आहे. यावेळी या भारत गौरव रेल्वेची माजी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते बोगीचा दरवाजा रिबीन कापून खोलण्यात आला, तर हिरवा झेंडा दाखवत रेल्वेला रवाना करण्यात आले. यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांची उपस्थिती. आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भारत गौरव यात्रा पर्यटन ट्रेनची या ठिकाणी सुविधा करून दिली. या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजी भोयर यांच्या माध्यमातून आज जवळजवळ 800 भाविक या ठिकाणी 4 वाजता रवाना होईल आणि उद्या संध्याकाळी 7 वाजता ते अयोध्या येथे पोहोचेल. या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी इतिहासात ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ते राम मंदिर बांधण्याचं काम अयोध्येला केलं आणि लाखो करोडो दर्शक भाविक त्या ठिकाणी दर्शनाला गेले. वर्धा जिल्ह्यातून सुद्धा आज ही भारत गौरव यात्रा ट्रेन सुटत आहे. सर्व भाविकाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहे. आज या ठिकाणी भाविकाचा मनोगत व्यक्त करताना त्यांच्या जीवनातला आनंद आज पाहायला मिळाला आहे की उद्या आम्हाला राम मंदिराचं दर्शन, रामाचं दर्शन होईल. आणि खरं तर या वयात जात असताना सर्वाला असं वाटतं की एकदा तरी आपण रामाचं दर्शन अयोध्येला घेतलं पाहिजे. तो दिवस आज या ठिकाणी उजाडला. मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री पंकजी भोयर यांचं मनापासून स्वागत करतो. माझं नाव वामन महादेव चौधरी, समदपूर तहसील आणि समदपूर तहसीलमधलं दसोडा गाव. वास्तविक ही योजना जे शासनाने काढली आहे आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी फार उत्तम आहे. कारण आम्ही गरीब माणसं आहोत, आम्ही जाऊ शकत नाही, म्हातारे माणसं आहोत. त्याच्यामुळे हे जे योजना त्यांनी राबवलेली आहे आम्हाला फार उत्तम आहे. या ठिकाणी व्यवस्था चांगली आहे, फराळ पाणी झालेलं आहे आणि सर्व व्यवस्था चांगली आहे. आम्ही आभार मानतो त्या शासनाचे, मुख्यमंत्र्याचे आणि मोदीचे. पडलं का आज खरोखर देशात त्यांची गरज आहे आज देशाला. हो, मला असं वाटलं होतं का आपल्या जीवनामध्ये अयोध्या हे घडलं पाहिजे. पडलं का आणि तोच योग मला खूप मी भाग्य समजतो. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा भिसेंच्या कुटुंबियांनी केला. त्यानंतर पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची चौकशी वेगवेगळ्या समित्यांच्या मार्फत सुरू आहे. यातील ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आला आहे. या हॉस्पिटलला क्लीन चिट देण्यात आली आहे. अशातच तनिषा भिसे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पूर्ण पक्षाने शहराध्यक्ष जगताप यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या एकूणच नावाला काळीमा असणारं एक प्रकरण पुणे शहरामध्ये घडलं, ज्याच्यामध्ये भाजपचे आमदार श्री अमितजी गोरखे यांचे सीएस आहेत
भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू नव्हे तर एक प्रकारे दीनानाथ हॉस्पिटलने खूनच केला अशा प्रकारची वस्तुस्थिती समोर आली. मागचे 18-20 दिवस पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये तथा राज्यामध्ये या संदर्भामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुरुवातीच्या सगळ्या रिपोर्टमध्ये शासनाच्या उपसंचालकांच्या सगळ्या एकूणच वेगवेगळ्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कसं नका दोषी आहे हे चित्र समोर आलं. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकूणच सगळे केस पेपर त्यांचे पाहिल्यानंतर होय दीनानाथ हॉस्पिटलचे डॉक्टर घायसाच असतील किंवा त्यांचं एकूणच टीम असेल हीच दोषी आहे हेच सत्य समोर आलं. पण आता ज्यांनी वेदांत अगरवाल म्हणजे पुण्यातलं पोर्शे कार प्रकरण झालं त्याच्यामध्ये मुलाचे नाही का रक्ताचे नमुनेच बदलले अशा ससूर हॉस्पिटलचे डीन असतील त्याच्याचबरोबर त्यांचे नाही का अधीक्षक असतील ह्या सगळ्यांनी पुन्हा एकदा मागच्या 2 दिवसामध्ये जे वेगवेगळे रिपोर्ट प्रसिद्ध केले त्याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकरला निर्दोष सोडण्यात आलेले आहे. मागच्या 20 दिवसामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी त्या कुटुंबाला सुद्धा शब्द दिला होता की आम्ही हॉस्पिटलवर कारवाई करू. पण मागच्या 20 दिवसामध्ये पुण्यातल्या कुठल्याच पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला नाही. त्याच्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने आम्ही 24 एप्रिलला येणाऱ्या गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहोत, म्हणजे याचिका दाखल करणार आहोत. त्याच्यामध्ये आता ससूनला सुद्धा पार्टी करणार येणार आहे. दीनानाथ मंगेशकरच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा, त्याचबरोबर त्यांची सनद रद्द करावी ही तर मागणी होतीच. पण आता पोर्शे प्रकरणापासून ललित पाटील प्रकरण असेल किंवा आताचं नाही का दीनानाथ मंगेशकरचं प्रकरण असेल याच्यामध्ये ससूनचे डीन आणि एकूणच नाही का त्यांचे सुप्रिंटेंडेंट कसे नाही का याच्यामध्ये सामील आहे. याच्यामुळे त्यांना सुद्धा आरोपी करण्यात यावा अशी आमची मागणी राहील. त्याच्यामुळं पुण्यातल्या या प्रकरणासाठी आम्ही हा माणुसकीचा जो काय अंत झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये ही याचिका दाखल करू. आमचा हा लढा इथून पुढे सुद्धा कायम चालू राहील. आलेल्या पावसाने वातावरण गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. तापमानाचा पारा 40शी पार करून कडक उन्हामुळे घराबाहेर निघणेही अवघड ठरत आहे. अशातच आलेल्या अवकाळी पावसामुळे काहीसा गारवा निर्माण झाला. मात्र रात्रीच्या वेळी नागरिकांना सामना करावा लागतोय. वाढती महागाई आणि गॅस दर वाढीच्या विरोधात डोंबिवली शिवसेना ठाकरे गटाकडून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. स्टेशन परिसरात चुलीवर भाकरी भाजून सरकारचा निषेध तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दावणे यांनी सकाळी कट्टा बैठक घेतली. सिद्धार्थ उद्यानासह विविध ठिकाणी भेट देत मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या शहरातील नागरिकांशी पाणी प्रश्नावर संवाद साधला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू केलेले लबाडांनो पाणी द्या या जन आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन करत शहराच्या पाणी पुरवठ्याची विस्कळीत झालेल्या व्यवस्थेची माहिती दिली. 10 ते 12 दिवसाला पाणी मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. तसेच शहराच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपण चांगले आंदोलन सुरू केले असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामुळे आधी सर्वत्र खळबळ उडालेली. आता बर्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करून त्यात अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. यात कारसह 13,02,000चा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईत बार्शी शहर पोलिसांनी आरोपीकडून जागेवरच 10 लाखच्या कारसह 2 लाखाचे 20 ग्रॅम अंमली पदार्थ, 1 गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, रोख 8,000 आणि 3 मोबाईल असा 13,02,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काल दिनांक 17/4/2025 रोजी आम्हाला गोपनीय माहितीद्वारे माहिती भेटली की परांडा इथून आपल्या बार्शी रोडने एक मॅफिड्रॉन MD सारखा पदार्थ विक्री करता एक गाडी आणि एक माणूस येत आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही त्याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यावलकर सर यांना माहिती देऊन सदर कारवाई करता PI कुकडे तसेच PSI कुंजीर यांना सांगून सदरची DP टीम ही तयार करून तिथे सापळा रचवला होता. त्या सापळ्यामध्ये संध्याकाळच्या सुमारास एक व्हाईट रंगाची कार व त्याच्यामध्ये 3 इसम बसून आलेले दिसले व त्याच्यामध्ये आम्ही त्यांची झडती वगैरे घेतली. तर झडतीमध्ये मॅफिड्रॉन MD सारखा पदार्थ व तसेच एक पिस्टल व राऊंड त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे. साहेब
यातील जे आरोपी सापडले आहेत त्यांची तुळजापूरच्या प्रकरणाची काही धागेदोरे आहेत का किंवा त्यांची पहिली गुन्हेगारीची काही पार्श्वभूमी आहे? त्याबाबत त्यांच्याकडे अधिक विचारपूस करीत आहोत. तपास चालू आहे. आत्ताच काही सांगता येणार नाही तुळजापूरचं आणि हे धागेदोरे एकच आहेत का, पण भविष्यात जर आले तर आपण हे करू. भिवंडी यंत्रमाग उद्योग नगरीत आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील विणकर समाज मोठ्या संख्येने राहत आहे. भिवंडी शहरातील पद्मशाली समाजाची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल पद्मशाली समाजाच्या त्रिवार्षिक कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीस समाज बांधवांनी विरोध करीत उच्च न्यायालयात धाव घेतली असताना न्यायालयाने विद्यमान कार्यकारी मंडळाच्या घाईघाईत निवडणुका उरकून घेण्याचे मनसुबे उधळून लावत संपूर्ण निवडणुकी कार्यक्रमास स्थगिती दिली आहे, अशी माहिती ॲडव्होकेट SP चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पद्मशाली समाज हा सर्वात मोठा आहे. कुणीही एका व्यक्ती हा मोठा नाही. पद्मशाली समाजाचं हित सगळ्यात महत्वाचं आहे. समाजाचं जर अहित घडत असेल तर त्या ठिकाणी अन्यायानं उठणारी ही पद्मावती पॅनल आहे. या पद्मावती पॅनलनं हा निर्णय घेतला की कायदेशीर आणि नियमाप्रमाणे निवडणूक व्हावी. पण कायदेशीर आणि निवडणूक प्रक्रिया ही नियमशीर होत नाही याची खात्री झाल्यानंतर चॅरिटी कमिशनर ठाणे यांच्याकडं पब्लिक चॅरिटी ऍक्ट 1950च्या कलम 41 प्रमाणे नवीन निवडणूक निर्णय अधिकारी अपॉइंट करण्यासाठी आम्ही अर्ज केला. त्या अर्जाची सुनावणी झाली आणि त्या संदर्भामध्ये 28 एप्रिल ही तारीख देण्यात आली. या संदर्भामध्ये समोरच्या पॅनलला याची माहिती मिळाली. ते संचालक होते, संचालक मंडळ चालू संचालक मंडळ होतं, म्हणून त्यांनी 6 तारखेला निवडणूक प्रक्रिया घोषित केली आणि 27 तारखेपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचं त्यांनी प्लॅनिंग ठरवलं. हे समाजावर फार मोठं अन्यायकारक होतं. म्हणून आम्ही जॉईंट चॅरिटी कमिशनर यांच्याकडे विनंती केली की त्यांनी निवडणूक प्रक्रिया घोषित केलेली आहे, आपण याविषयी काहीतरी निर्णय घ्यावा. आम्ही आपल्याकडे अर्ज दाखल केलेला आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की 28 एप्रिल रोजी आपल्या सुनावणीची तारीख आहे, त्याच वेळेला आपल्याला पाहावं लागेल. म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये रीतसर अर्ज दाखल केला आणि ही अन्यायकारक निवडणूक जी होती आहे याचं सर्व विश्लेषण त्यांना सांगितलं. हायकोर्टाने या सर्व प्रक्रिया समजून घेतल्या आणि अन्यायकारक बाब आहे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही बेकायदेशीर आहे हे घोषित केलं आणि पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती दिली. सध्या हायकोर्टाने 17 तारखेला एक आदेश पारित केला. त्यामध्ये समोरच्या पॅनलनी जी निवडणूक प्रक्रिया घोषित केली होती त्या संपूर्ण प्रक्रियेवर स्थगिती दिली. 22 एप्रिल पर्यंत नवीन निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यासाठी जॉईंट चॅरिटी कमिशनर ठाणे यांना आदेश दिले. त्यांना पुढील 15 दिवसामध्ये नवीन प्रक्रिया आणि नवीन निवडणूक प्रक्रिया त्याचा प्रोग्राम आखण्यासाठी संपूर्ण प्लॅनिंग करण्यासाठी 2 आठवड्याची त्यांना मुदत दिलेली आहे. 18 तारीखला इलेक्शन. आम्ही हायकोर्टामध्ये जेव्हा गेलो त्यावेळेला आम्ही सांगितलं की निवडणूक प्रक्रिया ही एकत्र यायला पाहिजे. 18 तारखेला अध्यक्ष, खजिनदार, सचिव आणि कार्यकारी अध्यक्ष यांची निवडणूक होती आणि 27 तारखेला उर्वरित 26 संचालक मंडळाची निवडणूक होती. ही समाजावर पूर्ण अन्यायकारक होती. लोकांना काहीही खरं कळू नये आणि आमचा हा जो पद्मशाली समाज आहे हा काबाड कष्ट करणारा असा हा समाज आहे. यांना चुकीच्या दिशेनं घेऊन जावं म्हणून त्यांनी हे सर्व प्लॅनिंग केलं होतं. म्हणून आम्ही ही प्रक्रिया कशी चुकीची आहे, कशी बेकायदेशीर आहे हे हायकोर्टाने सांगितलं. हायकोर्टाने ते मान्य केलं आणि ही संपूर्ण त्यांची प्रक्रिया स्थगित केली. विक्रोळी पश्चिम या ठिकाणी असलेल्या एअरटेल आणि जिओच्या टॉवरला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल. अग्नीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश.
यात कुठलीही जीवितहानी नाही. ही आग कशी लागली याची अद्याप माहिती समोर आली नसून पोलीस व अग्निशमन दल याचा तपास चालू आहे. आपल्या शहरात झालेली विकास कामे प्रत्यक्ष भेट देऊन पाहावीत. ती इतरांना सांगण्यासाठी आणि पर्यटन वाढीसाठी समाज माध्यमांचा वापर करावा. कोकणचा विकास हे ब्रीदवाक्य घेऊन काम करीत आहे. त्यामुळे या भाजी मार्केटसाठी निधीची कमतरता पडणार नाही असे आश्वासन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिले. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रत्नागिरी नगर परिषद हद्दीमधील बाना सावंत येथील नवीन भाजी मार्केट इमारतीचे भूमिपूजन कोनशिला अनावरण करून आज झाले. बाना सावंत रोडवरील भाजी मार्केटच्या भूमिपूजनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले बैरी देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय मुन्ना शेठ, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब परोळेकर, या नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रमोद शेठ रेड्डीज, दुसरे नगराध्यक्ष राहुलजी पंडित, तिसरे माजी नगराध्यक्ष बंड्या शेठ साळवी, व्यासपीठावर उपस्थित असलेले बाबूशेठ भाटकर, समीरजी जोशी, स्थानिक नगरसेवक राजूजी तोडणकर, करमरकर मॅडम, अण्णा करमरकर, मुन्ना चौंडे, पल्लवीताई पाटील, स्मितलताई पावसकर, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय या रत्नागिरी शहरातले ज्येष्ठ श्रेष्ठ माझे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटतं की पहिल्यांदाच या संपूर्ण परिसरामध्ये जाहीर कार्यक्रमाला मी उपस्थित आहे आणि याच कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो की माझ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये वाढलेल्या कार्यकर्त्याला आपण 5व्यांदा विधानसभेमध्ये जाण्याची संधी दिली आणि 5व्यांदा विधानसभेमध्ये आपण पाठवलं, म्हणूनच मी राज्याचा उद्योगमंत्री होऊ शकलो. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. 2012ला मी पहिल्यांदा या महाराष्ट्र राज्याचा नगरविकास खात्याचा राज्यमंत्री झालो आणि त्यावेळी मी असं म्हटलं होतं की रत्नागिरी शहर हे बारामतीसारखं असेल, पण त्यावेळी मी बारामतीला देखील गेलेलो नव्हतो. पण अभिमान आहे आपल्या शहरातल्या सगळ्या नागरिकांचा, ग्रामीण भागातल्या नागरिकांचा, की त्यांनी सलग 5 वेळा सेवा करण्याची संधी मला दिली. त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी काम करतोय आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये 2च स्मार्ट सिटी झाल्या. एक नवी मुंबईला तळोजा झाली MIDC मार्फत, ज्या विभागाचा मी मंत्री आहे, आणि महाराष्ट्रातली दुसरी स्मार्ट सिटी हे आपलं रत्नागिरी शहर आणि रत्नागिरी तालुका होते. 450 कोटी रुपये त्या स्मार्ट सिटीसाठी उद्योग मंत्रालयाकडनं मी दिलेले आहेत. आजचा हा 2 कोटीचा कार्यक्रम आहे. ही भाजी मार्केट आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, जुनं तिकडचं भाजी मार्केट असेल, हे भाजी मार्केट असेल, त्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण होतात की आता नवीन झाल्यानंतर जे जुने ह्याच्यामध्ये होते त्यांचं काय. मी सगळ्यांच्या साक्षीनं शब्द देतो की जुने जसे होते तसेच त्या भाजी मार्केटमध्ये ठेवले जातील, त्यांना कुठेही हात लावण्यात येणार नाही. कारण शेवटी त्यांनी हे भाजी मार्केट असेल हे लोकांना दाखवून दिलं आणि म्हणून याची सगळ्यांची ज्यावेळी निधीमध्ये आपण रूपांतर केलं आणि त्याच्यातनं कामं सुरू झाली, त्याच्यामध्ये मगाशी देखील मला असं सांगण्यात आलं की जे स्वतः गेली कित्येक वर्ष या संपूर्ण परिसरामध्ये भाजीचा व्यवसाय करतायत किंवा अन्य फळांचा व्यवसाय करतायत, त्यांना कदाचित नगरपालिका बाहेर काढेल अशा पद्धतीची शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण केली गेली. पण इथे मुख्याधिकारी बाबर देखील आहेत. मी स्पष्ट पद्धतीने त्यांना सूचना केलेल्या आहेत की कुठच्याही व्यक्तीला जो पूर्वी इथं व्यापार करत होता त्याला बाहेर काढण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून रत्नागिरी शहरातली सगळीच लोक, मला असं वाटतं की शासनाच्या माध्यमातून अनेक कोट्यवधी रुपयाचा आलेला निधी बघतायत आणि त्याला अप्रिशिएट देखील करतायत की मी अन्याय करत नाही. आजचं भूमिपूजन जर आपण बघितलं असेल तर मी भाजपावर पण अन्याय केला नाही. आम्ही एकही नारळ फोडला नाही. सगळे जे काय नारळ फोडले हे भाजपवाल्यांनीच फोडले. समीरजी बरोबर आहे की नाही? पण मला त्याच्यामधनं काही दुःख वाटलं नाही. त्याच्यामध्ये मुन्ना शेठ होते. मुन्ना शेठने कदाचित बैरी देवस्थानचे प्रमुख म्हणून त्यांनी वाढवलं असेल, पण बाबा परोळेकर असतील, प्रमोद शेठ रेड्डीज असतील, मुन्ना चौंडे असतील, अण्णा असेल, रायकर मॅडम असतील, आमच्या करमरकर मॅडम असतील, आम्हाला शेवटी डॉक्टरांचं नाव घेतो का मला प्रमुख व्यक्तीचं नाव हे शेवटी घेतलं जातं. तुम्ही बघा नाटकाच्या बॅनरवर
आणि मच्छिंद्र कांबळे तसं आणि समीर जोशी असं मी म्हणणार आहे. पण तो देखील वाव मी ठेवला नाही की इथं आला आणि उदय सामंतच नारळ वाढवून गेला. आम्ही वाढवले नाही, सगळे जे काय नारळ वाढवले ते भाजपवाल्यांनी वाढवले. याचा अर्थ युती आपली किती मजबूत आहे बघा. आणि ही युती जर मजबूत राहिली तर भविष्यामध्ये या रत्नागिरी शहरामध्ये देखील नगरपालिकेवर भगवाच फडकेल, दुसरा कुठचा झेंडा फडकणार नाही. पण या सगळ्या समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की मी राज्याचा मंत्री आहे, मी तालुक्याचा आमदार आहे, मी पालकमंत्री आहे, मीच सगळे नारळ फोडले पाहिजेत, अशी भावना जर मी माझ्या मनामध्ये ठेवली किंवा ठेवली असती तर अनेक वेळा रत्नागिरीकरांनी मला नारळ दिला असता, जो 5 वर्षापूर्वी काही लोकांना मिळाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण मोठं होत असताना आपल्या सहकार्यानं देखील मोठं केलं पाहिजे, ही प्रामाणिकपणाची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून राजू किती हुशार आहे बघा. राजू परवा आला, नुसती मागणी करून गेला आणि आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं 3.5 कोटी रुपये मागितलं. राजूला देखील विश्वास देतो ही इमारत पहिली पूर्ण होते.